नमस्कार. आजचा आपला लेसन आहे लेथ फीड मेकॅनिझम या टॉपिक वरती. लेथ फीड मेकॅनिझम म्हणजे काय? लेथ मशीन मध्ये असलेल्या फीड मेकॅनिझमचा उपयोग कटिंग टूलला जॉबच्या आसाशी समांतर आणि काटकोनात ऑटोमॅटिक फीड देण्यासाठी होतो. ऑटोमॅटिक फीडचा वापर केल्यामुळे जॉबला चांगल्या दर्जाची फिनिशिंग मिळते आणि ऑपरेशनसाठी कमी वेळ लागतो. फीड मेकॅनिझम मध्ये खाली निरनिराळ्या भागाचा उपयोग करून टूलला फीड दिली जाते. त्यामध्ये आपण पाहू शकतो स्पिंडल गिअर, टम्बलर गिअर, स्टड गिअर, इंटरमिडिएट गिअर आणि लीड स्क्रू गिअर हे भाग आहेत. स्पिंडल गिअर हेडस्टॉकच्या मागे कास्टिंगच्या बाहेरील बाजूस मेन स्पिंडलवर स्पिंडल गिअर बसवलेला असतो. हा गिअर मेन स्पिंडल बरोबर फिरतो. स्पिंडल गिअरची गती टम्बलर गिअर युनिटमधील एका गिअरला दिली जाते. टम्बलर गिअर युनिट टम्बलर गिअर युनिटमध्ये सरळ हालचालीसाठी एक गिअर, उलट हालचालीसाठी एक गिअर आणि फिक्स्ड गिअर असे 3 गिअर एकमेकास मेस करून बसवलेले असतात. स्पिंडल गिअरची गती टम्बलर गिअर युनिटमध्ये एका गिअरला दिली जाते. नंतर या टम्बलर गिअर युनिटची गती फिक्स्ड गिअरद्वारे क्विक चेंज गिअरबॉक्सच्या शाफ्टवर असलेल्या गिअरला दिली जाते. टम्बलर गिअर युनिटचा उपयोग गिअर बदलून गतीची दिशा उलटसुलट करण्यासाठी म्हणजेच फीडची दिशा बदलण्यासाठी होतो. फिक्स्ड स्टड गिअर स्पिंडल गिअरची गती टम्बलर गिअर युनिटद्वारे फिक्स्ड गिअरला मिळते. फिक्स्ड गिअर हा स्पिंडल गिअरच्या गतीनेच फिरत असतो. फिक्स्ड गिअरची गती चेंज गिअर युनिटद्वारे क्विक चेंज गिअरबॉक्सला दिली जाते. चेंज गिअर युनिट फिक्स्ड गिअरची गती चेंज गिअर युनिटद्वारे क्विक चेंज गिअरबॉक्सला दिली जाते. या युनिटमध्ये ड्रायव्हर गिअर्स, ड्रिव्हन गिअर्स आणि आयडलर गिअर्स असतात. फीड बदलण्यासाठी चेंज गिअर युनिटचे गिअर्स बदलता येतात. क्विक चेंज गिअरबॉक्स हेडस्टॉकच्या समोर क्विक चेंज गिअरबॉक्स जोडलेला असतो. या गिअरबॉक्सच्या बाहेरील बाजूस लिव्हर्स असतात. या लिव्हर्स बदलून गिअरबॉक्समध्ये वेगवेगळे गिअर्स मेश केले जातात आणि क्विक चेंज गिअरबॉक्सचा स्पिंडल हा लिव्हरच्या साहाय्याने लीड स्क्रूला किंवा फीड शाफ्टला जोडता येतो आणि त्यामुळे ही गती लीड स्क्रूला किंवा फीड शाफ्टला देऊन टूलला निरनिराळी फीड देता येते. लिव्हर्सच्या पोझिशननुसार हेडस्टॉकवर फीड चार्ट लावलेला असतो. फीड शाफ्ट अलॉय स्टील पासून तयार केलेला फीड शाफ्ट हा लीड स्क्रूच्या खाली बेडच्या पूर्ण लांबी इतका असतो. फीड शाफ्टच्या पूर्ण लांबीत की गाळा पाडलेला असतो. फीड शाफ्टला क्विक चेंज गिअरबॉक्स कडून गती मिळते. या गोलाकार गतीचे रूपांतर ॲप्रॉन मेकॅनिझमद्वारे सरळ गतीमध्ये केले जाते. ॲप्रॉन मेकॅनिझम फीड शाफ्टच्या गोलाकार गतीचे रूपांतर ॲप्रॉन मेकॅनिझमद्वारे सरळ ऑटोमॅटिक गतीमध्ये केले जाते. ॲप्रॉन मेकॅनिझमद्वारे कॅरेजला लॉंगिट्युडिनल फीड आणि क्रॉस स्लाइडला क्रॉस फीड ऑटोमॅटिक दिली जाते. दिलेल्या आकृतीमध्ये आपण ॲप्रॉन मेकॅनिझम पाहू शकतो. त्यामध्ये सगळ्यात वरच्या बाजूला टूल पोस्ट, त्याच्या खाली क्रॉस स्लाइड, त्यानंतर कंपाऊंड रेस्ट, क्रॉस स्लाइड फीड, कॅरेज फीड, पॉवर फीड लेव्हर, हाफ नट लेव्हर, क्लच दिलेला आहे. धन्यवाद.